कधी ऐकलेत का की लग्न झाल्यावर वधू नवऱ्याच्या घरी नाही तर नवरा वधूच्या घरी राहायला जातो? आश्चर्य वाटतंय ना? पण हो, भारतात एक असं ठिकाण आहे जिथे ही गोष्ट पूर्णपणे सामान्य आहे. हे ठिकाण आहे मेघालय राज्य आणि इथल्या खासी आणि गारो जमाती या भारतातील मातृसत्ताक समाज म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे काय तर इथे स्त्रीला सर्वोच्च स्थान दिलं जातं. खासी समाजात जन्माला आलेली मुलगी म्हणजे आनंदाचं कारण. इथे मुलगी झाल्यावर जल्लोष साजरा होतो. इतकंच नाही तर घरातील सगळी मालमत्ता जमीन मुलीच्या नावावर असते. आणि हो, जर घरात एकापेक्षा जास्त मुली असतील तर लहान मुलीला प्रॉपर्टीचा सगळ्यात मोठा हिस्सा दिला जातो. आणि घरातील मोठे निर्णय सुद्धा पुरुष न घेता महिलाच घेतात. अँड द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट, या समाजात लग्न झालं की मुलगा स्वतःचं घर सोडतो आणि बायकोच्या घरी राहायला जातो, ज्याला आपण घर जावई म्हणतो. तिथे दुसरीकडे या समाजात घर जावई असणं हे लाजिरवाणं नसून अभिमानाचं मानलं जातं. आणि युनिक गोष्ट म्हणजे मुलाचं आडनाव वडिलांचं नसून आईच्या नावावरच असतं. या सगळ्या परंपरा ऐकताना आपल्याला आश्चर्य वाटतं, पण यामागे खासी आणि गारो जमातीचं एक मोठं तत्व आहे की जेव्हा स्त्रीला सन्मान, अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं जातं तेव्हाच एक समाज खऱ्या अर्थाने प्रगत होतो. तर अशा विचारांनी चालणारा समाज भारतात आहे, डोंगराळ, दूरवरचा, पण विचारांनी खूप पुढचा. तुम्हाला या अनोख्या रीती विचारांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.